तयार झाला आहे आपला साजूक तुपातला पायनॅपल शिरा. तुम्हीही नक्की करून बघा, नक्की आवडणार. लगेच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे अननसाचा शिरा. इकडे अननस कापून मी त्याचे 5 तुकडे घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत. इकडे आहे 10 काजू आहेत आणि 10 बदाम आहेत. 1 वाटी मी रवा घेतला आहे. इकडे तूप लागेल आपल्याला आणि साखर. साखर जास्त लागणार आहे, मी दाखवण्यापुरती 1 वाटी घेतली आहे आणि 4 वेलची. आणि आपल्याला 2 मोठे चमचे तूप लागणार आहे. 1 कप दूधही लागणार आहे. तर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता अननस शिजवून घेणार आहोत. तर मी छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 कप पाणी घालते आणि हे मी अननस बारीक कट करून घेतलंय ते घालूया. आणि अर्धी वाटी साखर घालून ते छान शिजवून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं तूप घातलंय, त्याच्यावरती काजू आणि बदाम असे थोडेसे शिकवून घेणार आहे. इकडे मी 1 मोठा चमचा तूप घातलंय. आता मी रवा छान खरपूस भाजून घेते. छान खरपूस भाजायचा, करपवू द्यायचा नाही, सतत हलवत राहायचा आणि कलर चेंज होईपर्यंत भाजत राहायचा. वास खूप छान येतो भाजल्यानंतर आणि कलरही चेंज होतो. आणि कधी पण शिरा बनवताना तुपातच बनवायचा. तेलातला शिरा एवढा खास लागत नाही चवीला, तर त्यासाठी तुपाचा वापर करा. इकडे रवा भाजून तयार होतोय, तोपर्यंत मी इकडे अननस शिजवून झालेला आहे. इकडे रवा खरपूस भाजून तयार झालेला आहे आणि कलरही छान चेंज झालेला आहे. आता घालूया आपण काजू, बदाम आणि वेलची. हलवून घेऊया. आत्ता घालूया थोडीशी साखर. मगाशी मी 1 वाटी पूर्ण साखर वापरली, कारण मी अननस शिजवून घेतला त्याच्यामध्ये पूर्ण 1 वाटी वापरली. अननस थोडासा आंबट असतो चवीला, त्यामुळे मी 1 वाटी साखर वापरली. आणि आता इकडे मी 3 चमचे मी साखर घेतलेली आहे. तर ही छान मिक्स करून घेऊया. आत्ता घालते मी शिजवलेलं अननस. हलवून घेऊया. मस्तपैकी घमघमाट सुटलाय. आत्ता घालते मी 1 प्याला भरून दूध, घट्ट दूध आहे ते घालते. साईचं दूध घातलंय. हलवून घेऊया. आणि अर्धा प्याला मी पाणी घालते. आपण हलवून घेऊन छान शिजवून घेऊया झाकण ठेवून. साईचं दूध असल्यामुळे काय होतं, खाव्याप्रमाणे त्याला चव लागते. आता आपण हे छान शिजवून घेऊया. 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवते आणि शिजवून घेते. थोडासा चिमूटभर मी पिवळा कलर घातलेला आहे, फूड कलर. म्हणजे तो असा आपला पायनॅपलचा कलर येतो ना, तसा कलर येतो. हे बघा, आणि छान शिरा झालेला आहे आणि वास तर एवढा सुटला आहे ना, घमघमाट मस्तपैकी. तयार झाला आहे आपला पायनॅपल शिरा. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.